हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज नवीन एक विषय घेऊन आली आहे चर्चेसाठी। आज मी खाली आमच्या सोसायटीच्या खाली काही मुलींना मी घर घर खेळताना बघितलं आहे। भांडे कुंडे खेळत होते आणि त्याच्यामध्ये काही मुली ज्या होत्या त्या कुकिंगचं काम करतात आणि मुलं जी आहेत ती बसून न्यूजपेपर वगैरे वाचायचं काम करतात। तर मला असं लक्षात आलं की बाबा हे मुलांनी किती छान ग्रास्प केलं एकदम, कारण जे खाली खेळत होते तर त्यांच्या या आई ज्या आहेत त्या सगळ्या वर्किंग आहेत। मग त्या बघतायत की आई रोज येते जॉबवरून आणि लगेच कामाला लागते आणि वडील जॉबवरून येत आहेत तर वडील मस्तपैकी रिमोट बरोबर खेळतात किंवा टीव्ही बघतात, मुलांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करतायत, काहीतरी रीड करतायत। मुलांची बुद्धी इतकी तीक्ष्ण असते की त्यांनी लगेच ती गोष्ट ग्रास्प केली की मुलांनी बसायचंय आणि मुलींनी काम करायचंय। ह्याच्यात तसं पाहिलं तर त्यांची काही चुकी नाहीये की मुलीसुद्धा ज्या मुलींची आई आज काम करतात त्यांनी त्यांच्या घरी हेच बघितलंय की वडील एकतर जॉबला जातात आणि आई जी आहे ती घरचं सगळं काम करते, किंवा जे वडील घरी आता टी व्ही बघतायत किंवा न्यूजपेपर घेऊन बसतात त्यात त्यांची चूक नाही आहे। त्यांनी त्यांच्या घरी हे बघितलंय की वडील बाहेरची जी कामं आहेत कमवायची वगैरे ते करतात, त्यानंतर ते घरीच असतात आणि आई वगैरे आपली कुकिंगची कामं वगैरे करायची। त्यातल्या मोस्ट ऑफ लोकांची आई जी होती ती आधीच्या पिढीच्या तर ते हाऊसवाईफच होत्या। थोड्याफार जात असतील पण ते येऊनही घरचं काम करायचे, किंवा जे शेतात जातात ते शेतात ते नेऊन घरचं काम करतात। पण शेतातून आलेले वडील घरी आल्यानंतर शेताचं काम करताना दिसत नाही किंवा घरचं काम करताना दिसत नाहीयेत। शेतातून आल्यानंतर ते बसतात। हे आपण डेव्हलप होताना आपण बघितलंय आणि आज आपली मुलंही तीच गोष्ट बघतात आणि हे पिढ्यानपिढ्या असंच चालत राहणार आहे। त्यामुळे हे आपण कुठेतरी थांबवण्याची गरज आहे। जेव्हा मुलं भांडे कुंडे खेळतात त्यावेळेस मुलींना हेही दाखवून देणं गरजेचं आहे हे तुझ्या एकटीचं काम नाही आहे किंवा हे मीच केलं पाहिजे असा काही आग्रह नाही आहे। हे काम फक्त मुलींचं किंवा हे काम मुलांचं असं नसतं। आणि आज आपण वर्किंग वुमन म्हणून आपल्या मुलांना वाढवताना हे मुलांना सुद्धा दाखवून देणं गरजेचं आहे की बाबा हे काम तू सुद्धा केलं पाहिजे। कधी काळी तू सुद्धा घरातली कामं करणं गरजेचं आहे। जे मुली करतात ते तुम्ही केलं पाहिजे, हो की नाही? म्हणजे आपण आपल्या अपब्रिंगिंगमध्ये आपल्या मुलांना जर असं घडवलं तर मे बी नेक्स्ट पिढी अशी असेल की घरामध्ये भांडीकुंडी खेळणारी मुलं अशी असतील की त्यात मुलं कुकिंग करतील किंवा दोघं मिळून कुकिंग करतील। आणि हेच आपल्या घडणाऱ्या पिढीमध्ये पण आपल्याला पाहायला मिळेल। छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या की त्याच्याकडे जर आपण तीक्ष्ण बुद्धीने बघितलं आणि थोडा विचार केला ना तर आपल्याला त्यामागचं लॉजिक समजू शकतं। कॉमन गोष्ट आहे की मुलं भांडीकुंडी खेळत असताना मुली कुकिंगची कामं करणार, मुलं काहीतरी वेगळी कामं करणार, किंवा मुलांचं काम आहे ऑफिसला जाणं आणि ऑफिसवरून येणं, मग मुलींनी त्यांना कॉफी देणं किंवा चहा देणं। फार भारी वाटलं मला ते बघताना की घरात जे घडतंय ते मुलांनी कसं कॅप्चर केलं एकदम पटकन। जर आपण घरातच ॲटमॉस्फिअर असं ठेवलं की बाबा हां काही कामं पॅरेंट्समध्ये आई पण करते आणि वडील पण करतात तर त्यांचं अपब्रिंगिंग असं होईल की बाबा हे काम आपलं आहे, हे आपण केलं पाहिजे, याची जाणीव मुलांना पण होईल आणि त्यांनी ही गोष्ट शिकली पाहिजे। आज काळाची गरज आहे। नंतरची गोष्ट तर आहेच सपोज आफ्टर मॅरेज, पण त्या अगोदरही मुलं हॉस्टेल्सला जाणार आहेत, बाहेर कुठेतरी शिकणार आहेत, कुठेतरी जॉब करणार आहेत, तर ते त्यांच्या हाताने हेल्दी फूड बनवून खाऊ शकतील किमान इतपत आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे। जेणेकरून काय होतं ना की पुढे जाऊन मुलांना प्रश्न पडत नाही किंवा मुलं असं कन्सिडर करत नाही आयांना, किंवा मुलंच नाही इन शॉर्ट आपण जेंट्स म्हणूयात की तू घरी काय करते हा प्रश्नच निर्माण होणार नाही, तू दिवसभर घरीच तर असते, हे जे सेंटेन्स आहेत हे क्रिएटच होणार नाहीत आणि पुढे जाऊन आपण जे खरी इक्वॅलिटी ती जनरेट होईल। आता हे आपण किंवा आपले हस्बंड यांनी चेंज करण्याची गरज नाही आहे, कारण आपण याआधी आपल्या वेळेस बघितलेलं आहे आणि आपण आता तसेच डेव्हलप झालो आहे। पण आपण आपल्या मुलांना आता शिकवण्याची गरज आहे की बाबा हे काम तूही केलं पाहिजे, हे काम फक्त मुलीचं नाही आहे, मुलीचं किंवा मुलाचं असं कामच नसतं। सगळी कामं ही आपली असतात, ती आपण केली पाहिजे, ही आपली पण जबाबदारी आहे। आणि जसं आपण आपल्या मुलांना शिकवू तसं हळूहळू चेंजेस पाहायला मिळतीलच। चेंज काही एकदा होणार नाही आहे, तो हळूहळू होणार आहे, पण कुठेतरी सुरुवात करायची गरज आहे। कसा वाटला विषय मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राइब दिस चॅनल। बाय बाय।